नमस्कार विद्यार्थी मित्र, क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन आहे, अ सर्कल विथ सेंटर O and radius 14 cm is inscribed in a square ABCD. Find the area of the shaded portion. म्हणजे काय तर ह्या चौरसात हा काय केलेला आहे, वर्तुळ हा काय केलेला आहे, अंतर्लिखित केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा आहे. शेडेड पोर्शनचा एरिया म्हणजे काय, छायांकित भागाचे क्षेत्रफळ. तर हा क्वेश्चन बरेच जण कसे सोडवतील बघा. तर बरेच जण चौरसाचं क्षेत्रफळ काढतील आणि त्यातून वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करतील, वजा करतील. तर ह्याच्यासाठी हिंट काय लक्षात ठेवायचे, एरिया ऑफ शेडेड पोर्शन म्हणजे छायांकित भागाचे क्षेत्रफळ. छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 3a वर्ग छेद 14. हा फॉर्म्युला दुसरा तिसरा काही नाही, चौरसाच्या क्षेत्रफळातूनच वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करून जितपत सॉल्व्ह करता येते तितपत हा सॉल्व्ह करून हा फॉर्म्युला आपण बनवलेला आहे. ठीक आहे. आता ए म्हणजे काय, या फॉर्म्युल्यामध्ये ए म्हणजे चौरसाची बाजू आहे, लक्षात ठेवायचं. चौरसाची बाजू इथं त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या किती आहे, 14 सेंटीमीटर. साहजिकच आहे, त्याचा व्यास किती असणार आहे, 28 सेंटीमीटर. आणि व्यास जर 28 सेंटीमीटर असेल तर साहजिक आहे असं आहे, ह्या चौरसाची बाजू सुद्धा समांतर असणार आहे आणि त्याची सुद्धा लांबी किती, 28 सेंटीमीटर. आता तसं जर ऑब्झर्वेशन करायला गेलं तर ए बी पी, इथं आपण एक नाव देऊ क्यू. तर ए बी पी क्यू हा आयत होतो आणि आयताच्या सम्मुख बाजू कशा असतात, समांतर असतात आणि कशा असतात, एकरूप असतात. ठीक आहे. म्हणजे क्यूपी ची लांबी जर 28 असेल तर एबी ची लांबी सुद्धा किती असणार आहे, 28. आपल्याला इथं व्हॅल्यू ठेवायची आहे. ए म्हणजे आली आपली चौरसाची बाजू, 28 चा वर्ग आहे. साहजिकच आहे, 28 चा वर्ग म्हणजे 28 आपल्याला 2 वेळा गुणाकार करायचा आहे, छेद 14. 14 एके 14, 14 दोन्ही 28, 3 दोन्ही 6 आणि 28 गुणिले 6 168. ओके, थँक्यू.